पावसाची धार. श्रावण म्हणजे मंगलगौरीचा मंगळवार. श्रावण म्हणजे सण आणि पक्वानांची रेलचेल. आणि श्रावण म्हणजेच मंगळागौरीचे परंपरा गटाचे बहारदार खेळ. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ अलका दिलीप तापकीर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि पुढील सूत्रे संध्याताईंकडे सुपूर्त करते. आला श्रावण श्रावण, चिंब झाले माझे मन, आठवणींच्या झुल्यावर झुले पाही माझे मन. चिंबा फुगडीसाठी साध घालती ग सख्या, पाठ राखिणीसाठी भावा बांधिती ग राख्या. घण बरसतात सरीवर ती ग सरी, तळी विहिरी ग बाई कशा आनंदाने भरी. नटली ही धरती सजले हे रान, टरारून येईल बघ शेतामध्ये हे धान. किती आनंदले मन, हर्ष गगनात मावेना. चला खेळूया साऱ्या जणी, गाऊ मंगळागौरीची ही गाणी, गाऊ मंगळागौरीची ही गाणी. चला आता माझ्या साऱ्या मैत्रिणी तुम्हाला मंगळागौरीची खेळ खेळून दाखवत आहे. सण वर्षाचा आला गौरी आणायाला जाऊ, सण वर्षाचा आला गौरी आणायाला जाऊ. चला चला बिगी बिगी गौरी आणायाला जाऊ, चला चला बिगी बिगी गौरी आणायाला जाऊ. सण वर्षाचा आला गौरी आणायाला जाऊ. रुसवा फुगवा करतीचा बाई नोकर चाकर, रुसवा फुगवा करतीचा बाई नोकर चाकर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. ऋणू झुणू त्या पाखरा, ऋणू झुणू त्या पाखरा, ऋणू झुणू त्या पाखरा. जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. ऋणू झुणू त्या पाखरा, ऋणू झुणू त्या पाखरा. माझे माहेर सावली उभी दारात माऊली, माझे माहेर सावली उभी दारात माऊली. तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा, तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा. ऋणू झुणू त्या पाखरा, ऋणू झुणू त्या पाखरा, ऋणू झुणू त्या पाखरा. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. ऋणू झुणू त्या पाखरा, ऋणू झुणू त्या पाखरा, ऋणू झुणू त्या पाखरा. सासूबाई पुरणपोळी करते, ह्यांना घेऊन मी बाजारात जाते. सासूबाई गेल्या गावाकडे, आम्ही दोघे खातो बटाटे वडे. श्रावणात पडतायत प्राजक्ताचे सडे, फुलपाखरू पहा कसे छान छान उडे. कितीही झिम्मा फुगडीमध्ये आपण रमलो तरी घरातला स्वयंपाक काय बायकांना चुकत नाही, तो घरी जाऊन करावाच लागतो. बाईची जातच अशी आहे, नवऱ्यावरती मुलांवरती जीवापाड प्रेम करणारी. बहिणाबाईंच्या 4 ओळी मी तुम्हाला सांगते. दळण ग दळताना झाला हाताचा दगड, दळण ग दळताना झाला हाताचा दगड. सखे सोड ना जरा ही जात्याची पकड. बाळासाठी मेतो कुट, दळायाचं आहे वेड. सखे कशाचा दगड, भासे रेशमाची कड. मग आता मी कशापासून करू बरं कामाला सुरुवात? चला तांदूळ सडण्यापासूनच करते. तांदूळ सडू बाई तांदूळ सडू, मंगळागौरीचे तांदूळ सडू. तांदूळ आमचे मोत्याचे, जावई आमचे जेवायचे. तांदूळ सडू बाई तांदूळ सडू, तांदूळ सडू बाई तांदूळ सडू. दंड फुगडी दंडाची, बाईल माझी पिंडाची. पिंडावरून जाईन ग 5 पाने आणीन ग,
दसऱ्याला बोली केली दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन ग. जीती आपल्या घरची राणी घरात आधी फिरवते केसुणी, फिरवते केसुणी. जात्यावर दळताना ओव्या तरी गा, ओव्या तरी गा. जात्यावर दळताना ओढ तरी घ्या, ओढ तरी घ्या, ओढ तरी घ्या, ओढ तरी घ्या. अटुष्य पानबाई अटुष्य, गोड तोडे घालू आपण नटुष्य. गोड तोडे कोणाला, गोड तोडे नंडेला. बाळ्या बुगड्या कोणाला, बाळ्या बुगड्या जावेला. वेल भोकर कोणाला, वेल भोकर लेकीला. अटुष्य पानबाई अटुष्य, गोड तोडे घालू आपण नटुष्य. गोड तोडे घालू आपण नटुष्य, गोड तोडे घालू आपण नटुष्य. खेळ म्हटलं की विश्वास, त्यातून निर्माण होतो आपल्यामध्ये एक आत्मविश्वास आणि सखीवर टाकलेला एक परमविश्वास. त्यातूनच फुलतं पहा एक कमळ. आता पुढचा खेळ पाहू, तवा कमळ. स्त्री किती नटली थटली तरी तिला ओढ असते ती माहेरची. कधी माहेरी जाते, आईबाबांच्या गळ्यात मिठी मारते, आपल्या भावंडाशी लुटूपुटूची भांडणं करते, मित्रमैत्रिणीमध्ये जाऊन छान दंगामस्ती करते असं तिला वाटत असतं. घरात जरी असली तरी ती सतत वाटत असतं तिच्या माहेरच्या आठवणीने ती खूप सुखावलेली असते. म्हणूनच म्हणतात ना, घाल घाल पिंगा वारा माझ्या परसात, माहेरच्या सुवासाची कर बरसात. इतकी ती माहेरी गढून गेलेली असते आणि सगळे दारं खिडक्या सताड जाऊन ते मनाने केव्हाच तिथं पाहून पोचली असते. आता पाहूया आपण पुढचा नाच, भोवर भेंड्या. भोवर भेंडी भोवरा नाचे, 800 खिडक्या 900 दार. कोण्या वाटेन गेली ही नार, तिचा सापडला चंद्रहार. भोवर भेंडी भोवरा नाचे, भोवर भेंडी भोवरा नाचे, भोवर भेंडी भोवरा नाचे. होडी म्हटलं की आपल्याला आठवते पाण्यावरती तरंगत जाणारं एक वाहन, एक साधन. खरं तर होडी हे वाऱ्यावरती हेलकावत असते, लाटांच्या बरोबर हिंदळत असते, पण त्यातला नावाडी मात्र आपल्याला सुखरूप पलीकडे घेऊन जात असतो. त्या नावाडी हा सगळ्यांचा एक समतोल साधत असतो. समतोल साधणं हा जीवनात खूप महत्त्वाचा भाग असतो की नाही. माझ्या ह्या मैत्रिणी आता हा होडीचाच खेळ करत आहेत आणि त्यांच्यामध्ये पहा कसा एक मोठा समन्वय साधलेला आहे. ते आपण आता या पुढच्या खेळामधून पाहू. मी डोलकर 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 दर्याचा राजा, भर पाण्यावरी बंदराला करतो ये जा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. होडीचा तर आपला प्रवास झालाच आहे. चला बरं मुलींनो, चला बरं आता आपण दिंड मोडायला घेऊया. दिंड मोड ग पोरी, दिंड्याची लांब दोरी. दिंड्या खाली कोण ग उभी, माय माऊली मी तर कोण्या गावाला गेली सांग दादा, कोण्या वाटेन गेली सांग दादा. दिंड्या मोड ग पोरी, दिंड्याची लांब दोरी. दिंड्याची लांब दोरी, दिंड्याची लांब दोरी. सगळीकडे श्रावण आता बरसला आहे. नद्यांना झऱ्यांना सगळीकडे खळखळ खळखळ पाणी व्हायला लागलंय. जोरजोरात धबधबेही व्हायला लागलेत. खडकावरून पाणी झुळझुळ झुळझुळ व्हायला लागलंय. पण का बरं या खडकावरचं पाणी अडलं गेलंय? कोणी बरं अडवलंय हे खडकावरचं पाणी? पाहूया बरं. ह्या मुली आपल्या खेळातून कोणी अडवलंय या खडकावरचं पाणी दाखवतात आहे. खडकावरचं पाणी. खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं, आला होता धीर माझा त्याने ग बाई अडवलं. खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं, आला होता सासरा माझा त्याने ग बाई अडवलं.
पाणी अडवून रान सार कोणी ग बाई पिकवलं. आला होता घरधनी माझा त्याने ग बाई पिकवलं. त्याने ग बाई पिकवलं. त्याने ग बाई पिकवलं. चला आता या कार्यक्रमाची सांगता करूया आपण झिम्मा या खेळाने. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. 1 2 3 3 4. 1 2 3 3 4. सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो. या बाई झिम्मा खेळाया आमुच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी. घडव घडव रे सोनारा माणिक मोत्याच्या डोलारा. डोलाराच्या खिडक्या आम्ही बाईले की लाडक्या. 1 2 3 3 4. 1 2 3 3 4. सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो. मजवरी गुलाल फेकितो. मजवरी गुलाल फेकितो.